महाराष्ट्रात एका बाजूला गेल्या 2 टप्प्यात झालेल्या मतदानाची घट चिंतेचा विषय ठरत असताना कोल्हापुरात मात्र यंदाच्या 3ऱ्या टप्प्यातील निवडणुकीत मतदानाचा विक्रमच रचलाय। अक्षरशः कोल्हापूरकरांनी भर उन्हात जाऊन रांगेत उभं राहून मतदान केलं। पण एकंदरीतच कोल्हापुरात हे मोठ्या संख्येनं पार पडलेलं मतदान हे नेमकं कोणत्या उमेदवाराला फायदेशीर ठरणार हेच आता पाहावं लागेल। एकंदरीतच यंदाच्या हाय व्होल्टेज ठरलेल्या कोल्हापूरच्या निवडणुकीत कोल्हापुरातल्या मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। एकीकडे महायुतीच्या वतीनं संजय मंडलिक यांना उमेदवारी देण्यात आली, तर महाविकास आघाडीमार्फत शाहू छत्रपती महाराज यांना उमेदवारी जाहीर केली। यामुळे आता कोल्हापुरात ट्रिपल एम फॅक्टरचा बोलबाला राहील की जनतेनेच ठरवलंय या टॅगलाईनचा आता हे येत्या 4 जूनला स्पष्ट होईल। तर कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या वतीनं शाहू महाराजांच्या प्रचारासाठी संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, आमदार जयंत पाटील, आमदार PN पाटील, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट अशी मोठी फळी त्यांच्या बाजूने होती। यामुळे मायक्रो लेवलला जाऊन सोशल मीडियापासून ते व्यक्तिगत पातळीवर अगदी डोर टू डोअर महाविकास आघाडीने जोरदार प्रचार यंत्रणा राबवली। आणि यासोबतच महत्त्वाचं म्हणजे 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी संजय मंडलिक यांना निवडून आणण्यात ज्या सतेज पाटलांचा मोठा वाटा होता, त्याच सतेज पाटलांनी शाहू महाराजांना साथ दिली आहे। त्यामुळे आता जनतेनेच ठरवलंय अशी टॅगलाईन प्रसिद्ध करत कोल्हापुरात शाहू छत्रपती महाराजांचा जोरदार प्रचार चालू लागला। तर दुसरीकडे महायुतीच्या वतीनं संजय मंडलिक यांना उमेदवारी दिली होती। या निवडणुकीत मंडलिकांसाठी जिल्ह्यातल्या बड्या नेत्यांची म्हणजेच महायुतीचे खासदार धनंजय महाडिक, हसन मुश्रीफ, समरजित सिंह घाटगे, माजी आमदार अमल महाडिक, शौमिका महाडिक अशी मोठी फळी अक्षरशः दिवस रात्र राबताना दिसत होती। अगदी खुद्द मुख्यमंत्र्यांनी सुद्धा कोल्हापूरच्या लोकसभेकडे अनेक दौरे करत प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष लक्ष दिल्याचं पाहायला मिळालं। यामुळे दोन्ही उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात प्रचार झाल्याचं पाहायला मिळालं। मात्र यंदा मतदार राजा मतपेटीतून कोणाला साथ देईल याकडेच आता लक्ष लागून राहिलंय। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। विधानसभा मतदारसंघ निहाय दोन्ही उमेदवारांची ताकद आणि तेथे झालेले मतदान पाहायला गेलं तर मतदानावेळी चंदगड 68.18, कागल 73.80, करवीर 78.89, कोल्हापूर उत्तर 64.54, कोल्हापूर दक्षिण 69.80 आणि राधानगरी 66.68 मतदान झालंय। यापैकी कागलसह राधानगरी आणि चंदगड इथं संजय मंडलिक यांची मोठी ताकद होती। या तालुक्यातील तिन्ही प्रमुख नेते हे महायुतीचे होते। यामुळे या प्रमुख नेत्यांनी संजय मंडलिक यांच्यासाठी जोरदारपणे प्रचार यंत्रणा राबवली। मात्र यापैकी करवीर, राधानगरी, कोल्हापूर दक्षिण या मतदारसंघात मतदानादरम्यान शाहू महाराज छत्रपती यांचा प्रभाव मतदारांवर जाणवत होता। असं असलं तरी तिथं शेवटच्या 2 दिवसात इथं महायुतीकडून खेळण्यात आलेले डाव हे देखील चर्चेचे विषय ठरत होते। यामुळे राधानगरी आणि करवीरमधून शाहू महाराजांना मिळणारा लीड मंडलिक यांचा बालेकिल्ला असलेल्या कागलमधून मिळवण्यासाठी पाहुण्यांनी चंदगडमध्ये लावलेली ताकद दोन्ही मिळून तोडणार का हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। त्यामुळे येत्या 4 जूनला कोल्हापूरचा खासदार कोण असणार आणि किती लीडने निवडून येणार हेच पाहणं आता औत्सुक्याचं असणार आहे। जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर।